नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची सकाळ मावळ तालुक्याला हादरा बसणारी सकाळ होती. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदी पात्रामध्ये, इंदोरी गावच्या हद्दीमध्ये जे इंद्रायणी नदी पात्र आहे त्या नदी पात्रामध्ये एका इस्माने 3 जणांना फेकून दिल्यामुळे मावळ तालुक्यामध्ये तिहेरी हत्याकांड घडल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळपासूनच या घटनेचा शोध पोलीस घेतात किंवा डेड बॉडीचा शोध घेतात. या मागची हकीकत अशी आहे, जे मयत इसम आहेत त्यामध्ये समरीन निसार नेवरेकर, ईशान निसार नेवरेकर, इजान निसार नेवरेकर, म्हणजे जी महिला आहे तिचं वय 25 वर्ष आहे, मुलगा आहे दुसरा त्याचं वय 5 वर्ष आहे आणि दुसरा मुलगा आहे त्याचं वय फक्त 2 वर्ष आहे. हे सगळे समता कॉलनी वराळे रोड इथे राहत होते. याची प्रमुख जे आरोपी आहेत त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जी महिला आहे जिची मयत झाली आहे त्या महिलेचा गर्भपात करण्यासाठी कळंबोली या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. अनधिकृतपणे तिचा गर्भपात करत असताना तिची त्या ठिकाणी मयत झाली आणि त्या मयताचं विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी आणि त्याचा मित्र हे दोघंही त्यांना आपल्या इंदोरी येथील नदीपात्रात घेऊन आले आणि त्या मेंढ्याला तिथं फेकून दिले. तर फेकून दिल्यानंतर त्याची जे लहान लहान मुलं होती त्या मुलांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ह्या आरोपीने त्या मुलांना देखील त्या नदीपात्रामध्ये फेकून दिलेला आहे. साधारणतः 6 तारीख ते 9 तारखेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. या महिलेची मिसिंगची तक्रार देखील तळेगाव दाभाडे असेल, पिंपरी पोलीस स्टेशन असेल या इतर ठिकाणी देण्यात आलेली होती. परंतु या सगळ्याचा शोध घेतला असता हा जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीनेच काल पोलीस स्टेशनमध्ये येऊन कबुली दिलेली आहे की ती महिला आणि तिची 2 मुलं या इंदोरी येथील नदीपात्रामध्ये त्यांनी फेकून दिलेले. आरोपी आणि त्याचा मित्र या दोघांनाही सध्या अटक करण्यात आलेली आहे. परंतु ज्या ठिकाणी त्या महिलेचा मृत्यू झाला, ज्या कळंबोली येथील हॉस्पिटलमध्ये गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला, त्या डॉक्टर असतील किंवा या घटनेमध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे, कोणाची गाडी वापरली असेल, तो मृतदेह आणण्यामध्ये ज्या आरोपीच्या मित्रांनी मदत केली त्याला देखील अटक करण्यात आली. या सगळ्यांचा शोध सध्या सुरू आहे. परंतु मावळ तालुक्यामध्ये माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आज घडली आहे. अत्यंत लहान 5 आणि 2 वर्षाच्या मुलांना ह्या नराधमाने अक्षरशः जिवंत इंद्रायणी नदीपात्रामध्ये फेकून दिलंय. त्यांचा शोध कार्य सध्या सुरू आहे. महिला ऑलरेडीच मयत होती, तिचा विल्हेवाट लावताना तिला नदीपात्रामध्ये फेकून दिलंय. परंतु जिवंत 2 मुलांना ह्या नराधमाने नदीपात्रात फेकून दिल्यामुळे मावळ तालुक्यामध्ये अक्षरशः संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना जरी अटक केली असली तरी पोलीस अधिक तपास करत असल्यामुळे अधिकची माहिती देत नाहीये. परंतु प्राथमिक माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी यामध्ये फिर्याद दिलेली आहे. आता उरलेले आरोपी असतील किंवा ह्या घटनेमध्ये अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. आता पुढील कारवाई तळेगाव MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत करण्यात येते. तळेगाव दाभाडे किंवा तळेगाव दाभाडे परिसरातील इतर गावं असतील ती या घटनेमुळे अत्यंत संताप व्यक्त करण्यात येतोय. 2 लहान जीवांना या घटनेमध्ये आपला जीव गमावा लागला. या नराधमाने अक्षरशः जिवंत मुलांना 5 आणि 2 वर्षाच्या या जीवांना नदीपात्रात फेकून दिले. गेले 2.5 दिवस झाले नदीपात्रामध्ये. आता कालपासून ही माहिती घेतल्यामुळे त्यांचा मृतदेह शोधण्याची कामं चालू आहेत. 3 मृतदेह शोधण्याची कामं चालू आहे. परंतु पावसाचा वेग देखील वाढलेला आहे. जलपर्णी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. दिवस देखील जास्त झाल्यामुळे आता बॉड्या सध्या तरी सापडत नाहीये. त्यामुळे तळेगाव MIDC असेल किंवा आपल्या मावळ तालुक्यातील ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या मोठ्या प्रमाणात आता त्या बॉडी शोधण्याचं काम करतंय. 2 आरोपींना प्रामुख्याने यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. या सगळ्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचे देखील बोललं जात आहे. आरोपीचं वय जे आहे ते 40 आहे आणि मुलीचं वय 25 वर्ष आहे. त्यांचं पहिलं लग्न झाल्याचं देखील समजतंय. आता या घटनेचा अधिक तपास पोलीस करतात आहे. तळेगाव दाभाडे MIDCचे पोलीस करतात आहे. परंतु या नराधमांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होते. अगदी लहानच 5 वर्षाच्या आणि 2 वर्षाच्या चिमुरड्यांना या नराधमाने जिवंत अवस्थेमध्ये नदीपात्रात फेकल्यामुळे मावळ तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. या तिहेरी घटनेमध्ये नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. आता पुढील तपास तळेगाव MIDC मध्ये करण्यात येतोय. त्यामुळे दत्ता माळस्कर सोबत मी सचिन शिंदे, तळेगाव MIDC मावळ.